3 नंबरचा क्वेश्चन हा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. बघूया, सोडूया आपण. इन फिगर 7.30 साइड ऑफ स्क्वेअर ABCD इज 7 centimeter. With center D and radius DA, sector DAXC is drawn. Fill in the boxes properly and find out the area of shaded region. बघूया, एरिया ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे? एरिया ऑफ अ स्क्वेअर साइड स्क्वेअर. किती आपली साइड? साइड आहे आपली 7, म्हणजे 7चा स्क्वेअर म्हणजे 49 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया ऑफ अ सेक्टर DAXC काय होता आपला फॉर्म्युला? थीटा अपॉन 360 इंटू पाया आर स्क्वेअर. आपल्याला त्यांनी किती दिलेला आहे? थीटा आपला हा जर का स्क्वेअर आहे तर कसा येणार आपला थीटा? 90 डिग्री येणार आहे. लिहा 90 डिग्री अपॉन 360 इंटू 22/7 इंटू आपल्याला आर किती सांगितलेला आहे? जी आपली लेंथ आहे स्क्वेअरची तीच आपली आर येणार आहे, बरोबर. त्याच्यावरून त्यांनी आपला सर्कल काढून दाखवलेला आहे, म्हणजे इथे आपण लिहिणार आहोत 7 स्क्वेअर किंवा 7 इंटू 7. ठीक आहे. मग 7 इंटू 7 एक 7 कट केला आपण. 90 91चा 90 94चा 360. इथे राहिले 4 4 1चा 4 4 1चा 4 नको, 2 2चा 4 आणि 2 1चा 11. 11 अपॉन 7 77 डिवायडेड बाय 2. 2 3चा 6, मग 17 झाले. 2 8चा 16. पॉईंट दिला म्हणजे 10 झाले. 3 5चा आला 38.5 सेंटीमीटर स्क्वेअर. आता अ शेडेड रिजन, आपल्याला शेडेड रिजन हा काढायचा आहे. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? एरिया ऑफ स्क्वेअर ABCD मायनस एरिया ऑफ काय आहे त्याचा पॉईंट D, सेक्टरचं नाव काय आहे? AXC, बरोबर आहे. आता काय मिळाला होता? एरिया ऑफ अ स्क्वेअर 49 सेंटीमीटर स्क्वेअर मायनस सेंटीमीटर स्क्वेअर होता 38.5. करा 38.5. 0.5 झाले 39 झाले. 39 आणि 10 म्हणजे 49 म्हणजे 10.5 सेंटीमीटर स्क्वेअर.